या प्रचार सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय अभिजिताबा, उमेदवार असलेले आदरणीय मयूरताई संतोष बागल व उमेदवार शिवाजी तात्या मदने व उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, युवक व सहकारी बांधवांनो, ही निवडणूक आता अतिशय महत्त्वपूर्ण अशा टप्प्यावरून ठेपलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या गावामध्ये येत असताना आज मला सांगायला आनंद वाटतोय की तुम्हाला अजूनही शंका असेल की अजून कसं काय तुम्हाला पाहिजे ते चित्र दिसणार, तर जय वीरूच्या जोडीमधला दुसरा माणूस अजून यायला लागला, चालू आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात कुठलीही काळजी करू नका. ही दोन्ही एकत्र आहेत म्हणजे आपला विजय सुद्धा निश्चित आहे, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोकांचे रंग समजायला लागले. रंगाचा बेरंग करायची जबाबदारी तुमच्या लक्षात ठेवा. आकाशात इंद्रधनुष्य निघाल्यानंतर त्याचे सुद्धा आवाज 7 रंग निघतात. ह्यानी तर पक्ष 8वा बदलला. राजकारणात फिरता चषक म्हणून एक उपाधी असती, ती उपाधी राज्यात पहिल्यांदा कुणाला मिळाली असेल तर ती आदरणीय साहेबांना, पुढच्या साहेबांना. डबल राऊंड झाला त्यांचा, दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने. आणि काय तर मला विकास करायचा आहे. भारी कारण सांगतात, लय भारी कारण आहे. मला विकास करायचा, फक्त पुढं परिवाराचा विकास करायचा, स्वतःच्या ही सांगत नाही. एकेकाळी आमदारकी लढवून दुसऱ्या नंबरला असलेला माणूस आज स्वतःच्या घरात जिल्हा परिषदचा उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो. किती स्वार्थ आहे बघा. आज अशा स्वार्थी वृत्तीला ठेचायची वेळ आहे, लक्षात ठेवा. आज निवडणुकीच्या निमित्तानं अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले, अनेक गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे. पण तुम्ही स्वतःच्या निवडणुकीसाठी, स्वतःच्या पदासाठी, स्वार्थासाठी कुठल्या थराला जाऊ शकता, हे खऱ्या अर्थानं बघाल तेवढं खऱ्या अर्थानं वाईट वाटतंय सभासदाला किंवा शेतकरी बांधवाला किंवा प्रत्येक सामान्य मतदाराला. कारण तुम्ही ज्या पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्हा वेटीस धरला, ज्या पालकमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याला अक्षरशः प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचा वेगळा गट निर्माण करण्यास, स्वतःची माणसं निर्माण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये साम दाम दंड भेद प्रवृत्ती अवलंबली. सर्वसामान्य जनतेचं काय भरायचं अजिबात बघितलेलं नाही. इथल्या जनतेची राख रांगोळी झाली तरी पाहिजे, पण आमचं राजकारण शिजलं पाहिजे. आम्हाला राजकारणाची पुळी भाजून घ्यायची, त्यासाठी आम्ही कुठल्याही तराला जायची तयारी आहे, ही या निवडणुकीतून या लोकांनी दाखवून दिलं, लक्षात ठेवा. विठ्ठल परिवार नावाचं गोंड स्वरूप आपलं होतं. कोणी विठ्ठल परिवारामध्ये जाळ करण्याचं काम केलं, हे आज खऱ्या अर्थाने झारीतले शुक्राचार्य कोण होते ही सगळ्या पंढरपूर तालुक्यामध्ये आणि प्रत्येक विठ्ठल परिवारातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला समजलंय. विठ्ठल परिवार एक न होऊ देण्याची भूमिका कुणी पार पाडली, कुणाची खुशी वृत्ती याच्या पाठीमागे होती, ही आता मागचा माणूस कोण होता हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला. यांना परिवाराचं राजकारणाचं घेणं देणं नव्हतं, यांना स्वाभिमानाच्या राजकारणाचं घेणं देणं नव्हतं. जेव्हा जेव्हा सत्ता पाहिजे तिथं तिथं ह्यांनी स्वतःचा स्वाभिमान लिहून तिथं घाण टाकला. ह्याला स्वाभिमानाशी कुठलंही घेणं देणं नाही, ह्याला फक्त ह्यांच्या पदरामध्ये सत्ता पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी आहे. उद्या ह्या निवडणुकीला पडल्यानंतर वाढी करून ही निवडणूक झाल्यानंतर उद्या जर ह्या निवडणुकीला पडले का नाही, थेट वाढी करून ग्रामपंचायतला हे उभं राहते बघा. एक सुद्धा निवडणूक सोडणार नाही असं त्यांचा पण आहे. एक सुद्धा निवडणूक स्वतःला लढवायची सोडणार नाही, एक सुद्धा निवडणूक कार्यकर्त्याला लढवू देणार नाही. कार्यकर्त्याची अवस्था वडापाव मधल्या वड्यासारखी झाली, चिंबून चिंबून चिंबून. त्याला काही एकतर कुठला लाभ मिळवू द्यायचा नाही.
आणि वरतून म्हणायचं आम्ही दिलदार आहे, दिलदार आहे. तुमचा दिल तरी केवढा आहे मला बघू द्या. राज्याचं पद होतं समाधान दादा काळेकडे, तुमचं होतं का नाही पद दादा आबा? राज्याचं पद बिचाऱ्याला सोडून दिलं का? तर मला जिल्हा परिषद लढवायचं. लोक पूर्वेकडे बघून नमस्कार करतील, ही मावळतीला बघून नमस्कार करतील आणि म्हणतो आम्ही कधी गुलालच लागला नाही. कसा लागेल तुम्ही असं वागल्यावर सांगा बरोबर. दुसरं एक फिरतंय आबा व्हॉट्सअपला, मला पालकमंत्र्यांनी जपून राहावं म्हणते. कारण ही ज्यांनी ही जी जिकडे जिकडे गेली ती ना आतापर्यंत, दुर्दैव आहे. मला ही बोलायचं नाही बरं का. ही जिकडे जिकडे जाते तिकडं गुलालच मिळत नाही. काही लोकांचं असतं बाबा, एखाद्याचा पाय असतो, पाय गुण कसा असतो काय नाही. म्हणजे ह्याने जिथं पाय टाकला तिथं सोनं असलं तर राख होती आणि तीच राख फासाई त्या लोकांना पाळी. आता भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात निश्चयांकी परफॉर्मन्स सगळे उमेदवार पडतील मला तर वाटते बघा पंढरपूर तालुक्यातले कमळाई. कारण कल्याणराव काळे साहेब समाधान दादाच तिथं आगमन झालं. आपण हिथं बी गवसते नाहीत, तिकडं नदीकडं तिकडं जळवली, नळी, शंकरगाव, पुळूस म्हणून सगळ्या गटात फिरवा म्हणलं, त्याशिवाय पराभव नक्की होणार नाही. आणि ही सगळी गोष्ट होत असताना कारखानदारीवर बोलायचं मला आश्चर्य वाटायला लागलं. कारखानदारीवर कल्याणराव काळे साहेब समाधान दादा बोलायला लागले. तुम्ही तुमच्या घरचा कारखाना दुसऱ्याला विकला, शेतकरी सभासदाने घामातून कष्टातून शेअर्सची रक्कम देऊन तुम्हाला जो कारखाना दिला, वडिलांनी कष्टातून उभा केला जो कारखाना, ती कारखाना बी तुम्ही विकलाच म्हणलं. मी 40 वर्ष या करावर दिला म्हणजे काय पुन्हा म्हातारपणात कल्याणराव काळे साहेब काय त्यांच्याकडे चाव्या घ्याय जात नसते तर ती बी कारखाना विकलाच. तुम्ही एवढं सगळं अक्षरशः राख रांगोळी केली. सभासदाला म्हणायची वेळ आली आता आम्ही ऊसच लावत नाही, आमचा ऊस नेईल कोण. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अभिजित आबावर म्हणता की तुम्ही ऊसाच्या दरास काय केलं घेतली. आतापर्यंत एकमेव मला सांगतो तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात असा अभिजित आबा एकमेव नेता आहे की ज्यांनी जो जो शब्द दिला तो शब्द खरा करून दाखवला. अशा नेतृत्वाला तुम्ही बोलायची कारण काय? मला 3500 रुपये दर, मला आपल्या स्वप्नात कधी वाटत होतं का 4-5 वर्षापूर्वी आपल्याला 3000 पुढे दर मिळाले मिळते. हा पट्ट्या एकमेव आहे ज्यानं ऊसदराची स्पर्धा लावली. सोलापूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक कारखानदाराला झुकायला भाग पाडलं. कुणाच्या पुढे झुकायला भाग पाडलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुढे झुकायला भाग पाडलं. आणि तुम्ही काय केलं? प्रत्येक वर्षी बाकीच्या कारखान्यापेक्षा 200 कमी, 300 कमी आणि राहिलेले मागचं 100-200 तर देतच नाहीत. ह्यांच्या बड्डेला आणि बड्डेला कसा बाबा एका बाजूला वाघ आणि वाघाच्या बाजूला ह्याचा असा फुट वाघ चालत आला. म्हणलं आता अवघड झालं, पोलिओचा डोस हुकलेला वाघ आणि वरतून टीका करायची. आज ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती का हो? अभिजित आबाच्या घरातील कोण नव्हते का? अमर पाटील साहेब एवढं पळते तेवढं ही करते. त्यांना म्हणता आलं असतं हे मला या गटात उभा करायचा. त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिला. तुम्ही काय केलं? तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरात. म्हणलं नाही मी ग्रामपंचायत असं सोडत नसते. मला तर शंका जरा माहिती काढावं लागेल. समाधान दादा कॉलेजमध्ये बी CR होतो मी ती बी सोडलं नाही बा. मग वाडीच्या शाळेत जाऊन चौकशी करावं लागेल. मॉनिटर सुद्धा हीच झाला असणार 100% सांग. मग कशासाठी तुम्ही? आणि निवडणुकीला फाटं तर लय भारी पडते. विकासावर निवडणूक न्यायची नाही ह्यांना तुम्हाला सांगतो. एक पाठी मुरमाची टाकली त्यांनी दाखवा 5 लाख रुपये बक्षीस माझ्याकडे घेऊन जा. माझा अर्धा एकर इकतो पण 5 लाख देतो. टाकलीच नाही तर आज मी तिला बागल परिवाराला मला अभिमानानं सांगू वाटतं. माझ्या परिवाराला सर्वसामान्याला जिथं अडचण होती तिथं हाडायचे काढा करून कष्टाचं पाणी करून आम्ही तिथं सर्वसामान्यासाठी रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्याचा प्रसंगी स्वखर्चातून करण्याची जबाबदारी आम्ही उचलली का नाही मला सांगा. अनेक मतदारसंघातले असंख्य रस्ते जिथं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोरगरीब कष्टकऱ्याच्या मुला मुलीला शाळेपर्यंत जायची अडचण व्हायची. रस्ता नाही, चिखलामधून कशी वाट काढायची हा प्रसंग यायचा. तुम्हाला हजारो
कोटीची इस्टेट गिळंकृत करून भस्मासुरासारखं तुम्ही मोठं झाला, पण तुम्हाला कधी कीव आली नाही, तुम्हाला कधी सर्वसामान्यांसाठी झटू वाटलं नाही, ही वृत्ती तुमच्यामध्ये तयार झाली नाही. परंतु आम्ही कष्टात उभा केलाय, पण त्यातली थोडी गावणार रक्कम पुढे सर्वसामान्य समाजासाठी टाकली. आणि आमच्यावर टीका करताना आमच्या उद्योगावर तुम्ही बोलता. सांगा बरं, लाज वाटली पाहिजे. आज बंडीशा गावामध्ये इथं उपस्थित आहे, तुमच्या गावातली 5-50 तरुण आहेत का नाही तो आपल्या उद्योगावर कामाला? सांगा मला, आहेत का नाही? आम्ही जर त्या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून काम करत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? तुमच्या कारखान्याच्या कामगारांना तुम्ही देशोधडीला लावले, ती लोटवाडीच्या मसुबाच्या वाऱ्या करायला लागली. कारखान्याचं कामगार आमचा कारखाना सुटली. मी म्हणलं मसुबाच्या वाऱ्या करा, पण खुबड्या खवी सीता येईल, तुम्हाला काय माहित आहे? एवढ्या सगळ्या भूमिका आपण घेत असताना निश्चितपणानं लक्षात ठेवा, आता दुसरा अजून एक उमेदवार येईल. मी उसदारासाठी लढलोय, असं केलंय तसं केलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या गावात रस्ता रोको झाला अतिवृष्टीसाठी, 108 कोटी रुपये मिळलं. अतिवृष्टीचा रस्ता रोकोला समाधान दादा काळे तिथं तहसीलदारची बाजू घेत होते. रणजित बागल त्या ठिकाणी तिथल्या प्रशासनाला अरे रावीत बोलत होता. मला अजिबात परवा नव्हती कोण काय म्हणेल काय. पहिली केस माझ्या नावावर झाली, माझं नाव आहे केसला पहिल्यांदा, आणि त्यानंतर यांची केसमध्ये नाव आहे, समाधान दादाचं नावच नाही केसमध्ये. ही कसा शेतकऱ्याचा तारणहार म्हणायचं सांगा बरं? शेतकऱ्याला लागलेला कलंक म्हणावा लागेल ह्या काळेला, अक्षरशः तुम्हाला सांग. आणि अशी लोक आज आपल्या पुढे मत मागायला, खरं तर माझं तर म्हणणं आहे, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, त्यांनी मत मागायला येऊच नाही. मत मागण्याची त्यांची कुवत राहिलेली नाही, किंवा त्यांनी नैतिक अधिकार गमावला, याचं माझं स्पष्ट मत आहे. आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोक तुमच्याकडे पाठवतील, आम्ही ऊस दरावर लढलोय, असं केलं तसं केलंय, आमच्या कुटुंबावर 8-8, 10-10 केसेस आहेत. आम्ही अभिमानानं सांगतो, आम्ही त्याचं भांडवल करून कुणाकडून सुपाऱ्या घेऊन त्या ठिकाणी वाजवत बसत नाही. एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. मला काही जास्त त्या लोकांवर बोलायचं सुद्धा नाही, कारण त्यांचं एकमेव टार्गेट अभिजित पाटील आहे. अभिजित पाटील ऊसाला जास्त दर देत असतील आणि तुम्ही शेतकरी नेते म्हणून अभिजित पाटलांवरच बोलत असाल तर शंकेला वाव आहे. तुम्ही शेतकरी नेते म्हणून बोलताय का इतर कोणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय? आज या सभेच्या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करीन, खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्याला एकीची वज्रमुठ जर दाखवायची असेल, आपल्या जिल्ह्यावरती अजितदादांच्या जाण्यामुळे फार मोठं संकट कोसळलं, एक आपला आधारवर कोसळ. अजितदादांचा सोलापूर जिल्हा हा लाडका जिल्हा होता. आबांना अगदी जवळ बसून त्या ठिकाणी सांगितलं, सगळेच्या सगळे उमेदवार गड्यावर उभा करा, जिल्हा परिषदला निधीची कमतरता न पडू देण्याची जबाबदारी हा अजित पवार घेतोय. आदरणीय अजितदादांचा शब्द म्हणून त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी सगळ्यांनी दाखल केली. आदरणीय दादांच्या शब्दाला खऱ्या अर्थानं आयाम देण्याचं काम जर करायचं असेल, आदरणीय दादांच्या विचारांना खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं त्यांचे विचार जर त्या ठिकाणी जोपासायचं असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं घड्याळाला समोर बटणं दाबावं लागणार आहे. आदरणीय अजितदादांसारखं रोखोक नेतृत्व होतं. ह्यांनी अजितदादांकडून एवढा फायदा करून घेतला, कित्येक वर्ष कारखान्याला कर्ज मिळवून घेतला अजितदादांकडून. आणि निवडणुकीच्या आधी तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश काय केला, अजितदादाच्या शोक सभेला सुद्धा ह्यांचे दोघं भावातले कोण घरात सुद्धा फिरकलं नाही. ही कृतज्ञ वृत्ती आहे बंधूंनो, लक्षात ठेवा. तुम्हाला सत्ता मिळाली, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून लाभ घेतला तोपर्यंत त्या माणसांना तुम्ही जय जयकार केला. आणि जेव्हा तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला, तुम्ही कमळाबाईमध्ये जाऊन वॉशिंग मशीनमध्ये जाऊन क्लीन झाला, पांढरे शिपड झाला, त्यानंतर तुम्हाला मात्र असं वाटायला लागलं की जे झाले ते झालं, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, निदान कृतज्ञता व्यक्त तर करायची होती, असा या निमित्ताने विषय होता. आज या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला नम्रतेचं आवाहन करणार. खऱ्या अर्थानं घड्याळ्या चिन्हासमोरची बटणं दाबल्यानंतर विकासाचं बटन आहे. तुमची राहिलेली सगळी विकासाची कामं करायची जबाबदारी ही बागल परिवाराची असते. पर्यायानं अभिजित आबांनी हा फक्त माड्या मतदारसंघापुरती नाही, आता पंढरपूर तालुका हा सुद्धा अभिजित आबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगीरथ दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सक्षमपणे चालवायचं. आणि पंढरपूर तालुक्यातल्याही प्रत्येक सर्वसामान्यांच्या समस्या सोडवायच्या.
त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं पाठबळ देणं गरजेचं आहे. आणि जी काय वेगवेगळे आरोप हुकुमशाहीचे सुद्धा होते, दहशतीचे आरोप केले जातात. आता दहशत आमच्याही का तुमच्याही या सगळ्याला माहीत आहे. दहशत लोकांनीच मोडून टाकली आतापर्यंत. ही दहशत राहिलेली उरलेली सुरलेली सुद्धा तुमची दहशत. ह्या निवडणूक लोक गपचूप जाऊन ती पार्लेजीचं खोकडं असतं बघा, त्याची आत बटणं असते, व्यवस्थित जाऊन घड्याळाचं 4 नंबरला बटन आहे आणि मला वाटतं 3 नंबरला पंचायत समिती शिवाजी तात्या मधल्याचं बटन आहे. बटणं व्यवस्थित दाबा, दहशतमुक्त करा. ह्यांचा जी सगळीकडे खो खो स्पर्धा चालू आहे, हिथनं उठते ती तिथं बसते ती, तिथनं उठते ती हिथं बसते ती, ह्यांनी जी खो खो स्पर्धा चालू केली ह्यांना कायमचं ह्या स्पर्धेतनं आऊट करा आणि खऱ्या अर्थाने ह्यांना आराम द्या. एवढंच या निमित्तानं आव्हान करतो. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की घड्याळासमोरची चिन्हासमोरची बटणं दाबून या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद.